झोप कमी झाल्यामुळे किंवा अपूर्ण झाल्यामुळे अकॅडमिकली लहान मुलांवरती काही परिणाम होतात का, की जे शाळेमध्ये हायलाईट होतात आणि मग पालक तुझ्याकडे येतात, किंवा असं काही सांगशील का? सो हे इंडिव्हिज्युअल लेवलला पण बघता येईल ह्या प्रश्नाकडे आणि कम्युनिटी लेवलला पण बघता येईल. राईट. कम्युनिटी लेवलला अनेक रिसर्चर्सनी अनेक स्टडीजनी ऑलरेडी हे बघितलेलं आहे. सो ते मी आधी ॲड्रेस करते. अतिशय वेगळ्या प्रांतांमध्ये, म्हणजे जिथे एज्युकेशन सिस्टीम भरपूर वेगळी आहे, चायना आणि अमेरिका अशा ठिकाणांमध्ये फॉर एक्झाम्पल असे स्टडी झाले आहेत की दे वर ट्राईंग टू लिंक मूल किती झोपलं आणि त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स. आणि तिकडे GPA असं अकॅडमिक परफॉर्मन्स मोजणारी सिस्टीम त्यांच्याकडे रेडी आहे. त्यामुळे त्यांनी त्या हिशोबाने ते स्टडी केलं. तर त्यांना डायरेक्ट लिंक सापडली 1 तास झोप आणि 1 पॉईंट ऑफ GPA. सो बाकी सगळ्या गोष्टी सेम असताना जर ते मूल 1 तास एक्स्ट्रा झोपायला लागलं तर त्याचा GPA 1 पॉईंटनी वाढतो. राईट. त्याच्यात बाकी सगळं काहीही तुम्ही बघत नव्हतात की ते किती अभ्यास करतंय, किती पेरेंट्सचा एज्युकेशन हे काय, फक्त झोप आणि GPA. तर हे मल्टिपल स्टडीजमध्ये सापडले. मग हे जस्ट कम्युनिटी लेवलचे स्टडीज झाले. जर बिफोर अँड आफ्टर स्टडीजकडे वळलो तर 2 शाळा होत्या अमेरिकेमध्ये, मिसिसिपीला एक आणि एक लॉंग आयलंडला, की ज्यांनी एका वर्षी त्यांच्या रिसर्चर्सचं किंवा एज्युकेशनिस्टचं ऐकून शाळेची वेळ ही 7च्या ऐवजी 9 केली. ओके. सो 2 तास एक्स्ट्रा पालकांना आणि मुलांना सकाळी मिळाला. जी मुलं उशिराही झोपत असतील त्यांची कदाचित झोप पूर्ण होईल आणि सगळे पालक व्यवस्थित त्यांना शाळेत आणू शकतील या हिशोबाने. राईट. तर त्यांना डायरेक्ट अकॅडमिक परफॉर्मन्सवर तर इफेक्ट जाणवलाच की मुलं जास्त लक्ष देऊ शकत होती वर्गात, जास्त फ्रेश येत होती. 5 तास पर वीक, 5 तास दर आठवड्याला त्यांनी जास्त झोप रिपोर्ट केली. त्यांचे एक्झाममधले ग्रेड्स वाढले. हे सगळं तर त्यांना जाणवलंच. पण त्या लोकॅलिटीमध्ये त्यांना दुसरेही फरक जाणवले की डिप्रेशन, सुसाईड आणि ॲक्सिडेंट रेट्स हे टीनेजर्समध्ये साधारण 20% कमी झाले. सो राईट फ्रॉम GPA म्हणजे डायरेक्ट अकॅडमिक मेजरमेंट टू मेजर्स लाईक दिस, कम्युनिटीमध्ये असे रिसर्चेस भरपूर झालेले आहेत. इंडिव्हिज्युअलमध्ये विचारलं मला तर माझ्याकडेच असे केस आली होती एक की ज्यांना शाळेचा रेझिस्टन्स निर्माण झाला होता. एक लहान मूल होतं आणि ते काही काळ ट्रीटमेंट घेत होते पालक सायकॅट्रिस्टकडे, कारण त्यांच्या लहान मुलाला शाळेचा रेझिस्टन्स झाला होता. आणि त्या सायकॅट्रिस्टच्या लक्षात आलं की कुठेतरी ते मूल सांगतंय की माझी झोप पूर्ण नाही होते, ह्यामुळे त्याचा रेझिस्टन्स आहे की काय. तर एकत्र काम केल्यावर साधारण 2 महिन्यांनी त्या मुलाचा शाळेचा रेझिस्टन्स गेला, कारण की त्याची झोप पूर्ण व्हायला लागली बाय द टाइम ही वेंट टू स्कूल. सो असे इंडिव्हिज्युअल लेवलवरती पण परिणाम दिसायला लागतात. आणि फायनल गोष्ट ही आहे की जे काय तुम्ही मुलाला दिवसा शिकायला देताय, मग ते अभ्यासाचा भाग असू दे किंवा म्युझिक असू दे, स्पोर्ट्स असू दे, त्या स्किलचं आणि लर्निंगचं कन्सॉलिडेशन हे रात्रीच होतंय. तर जर तुम्ही अशी 2 मुलं घेतली की दोघांना सेम तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं शिक्षण दिलं, व्हायलिन शिकतात 2 जण आणि सेम लेवलला आहेत, तर जे मूल जास्ती झोपतं ते लवकर शिकेल आणि जास्ती चांगलं शिकेल. लहान मुलाच्या झोपेची काळजी एक पालक म्हणून तुम्ही राईट फ्रॉम प्रेग्नन्सी घेऊ शकता. तर ते कसं, तर जेव्हा बेबी आईच्या पोटात असतं तेव्हा त्याच्या डोक्यात मेलेटोनिन सिक्रीट होत नसतं, ती एबिलिटी तेव्हा त्याच्यात नसतेच. तर त्याला मेलेटोनिन कसं मिळतं किंवा त्याला आजूबाजूला दिवस आहे रात्र आहे हे इन्फॉर्मेशन कसं कळतं, तर आईचं मेलेटोनिन प्लॅसेंटाच्या मधनं त्याच्यापर्यंत पोचत असतं. राईट. ह्याचा अर्थ असा की त्या आईचे स्लीप वेक सायकल्स, त्या आईचं सनलाईट एक्सपोजर आणि त्या आईचा आहार, ह्याचे विंडोज, हे सगळं खूप महत्वाचं ठरतं. आईचं ज्या वेळेला मेलेटोनिन पीक होतं त्यावेळेला त्या अनबॉर्न बेबीला पण मेलेटोनिन पीक मिळतो आणि आईचं ज्या वेळेला मेलेटोनिन कमी होतं त्याला पण ते मिळतं. त्यामुळे युट्रसच्या आत असताना सुद्धा आजूबाजूच्या वातावरणाविषयीचं माहिती त्याला अशी मेलेटोनिनद्वारे कळत असते. एकदा जन्म झाल्यावर साधारण 3 ते 4 महिने लागतात आपली पिनियल ग्लँडला मेलेटोनिन सिक्रीट करायला सुरू करायला. तोपर्यंत बाळाला मेलेटोनिन आईच्या दुधातनं मिळत असतं. राईट. सो अगेन प्रेग्नन्सी आणि ब्रेस्टफीड करताना आईची काय
दिनचर्या आहे हे त्या बाळाच्या मेलेटॉनिनसाठी खूप महत्वाचं असतं. की आईनी रोज सकाळी सनलाईट एक्सपोजर स्वतःला देणं, दिवसा बाहेर जाणं, व्यवस्थित आहार घेणं. म्हणजे रात्री 2 वाजता जर स्नॅक घेतला प्रेग्नंट आईनी तर डायरेक्टली मेलेटॉनिन सप्रेस होऊन बाळावर पण इफेक्ट होतो. सो इटिंग विंडो ही दिवसा ठेवणं हे सगळं बाळासाठी महत्वाचं आहे. आणि तेच पहिले 3-4 महिने पण सेम काळजी घ्यायची. एकदा 3-4 महिन्याचं बाळ व्हायला लागलं की त्याच्यामध्ये स्वतःचं मेलेटॉनिन सिक्रिशन सुरू होतं. त्याची पिनियल ग्लँड हळूहळू मॅच्युअर होते. तर हा काळ 3 ते 4 महिन्याचं बाळ असल्यापासून साधारण 1 वर्षाचं असताना असेपर्यंत हा खूप महत्वाचा आहे. कारण त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा मेलेटॉनिन सिक्रीट होणार आहे. तर त्याचं सायकल रेग्युलेशन हे त्यावेळेला एस्टॅब्लिश होणार आहे. त्यामुळे 4 महिन्याच्या पुढे बाळाला दिवसा छान ऊन आणि रात्री छान अंधार हे दोन्हीही कॉन्ट्रास्ट, हे दोन्ही विरुद्ध वातावरण नीट दिसली पाहिजेत. त्याचबरोबर त्याचं रात्रीचे ब्राईट लाईटचं एक्सपोजर, स्क्रीनचं एक्सपोजर हे तर नाहीच पाहिजे. त्याच्या आहाराच्या वेळा व्यवस्थित पाहिजे. की रात्री त्याला लेट नाईट जागं ठेवून स्नॅक देणं हे व्यवस्थित नाहीच आहे. आणि कंटिन्यूड ब्रेस्ट मिल्कमधनं थोडंसं सप्लिमेंटल मेलेटॉनिन येत राहणार आहे. सो स्लीप वेक सायकल सेट करण्याच्या दृष्टीने आयुष्याची ही फेज बाळ साधारण 3-4 महिन्याचं असल्यापासून 1-1.5 वर्षाचं असल्यापर्यंत ही खूप महत्वाची आहे. त्याच्या पुढे नेक्स्ट फेज जी येते टॉडलरहुड, की बाळाला आईबाबांचं काहीच पटत नाही. पहिलं टीनेज ज्याला म्हणतात. त्यावेळेला मेलेटॉनिन, आता मी अज्युम करते की तुम्ही छान त्याला एक्सपोज केलं आणि मेलेटॉनिन सायकल त्याचं छान सेट झालं. तर आता फिजिओलॉजीपासून बाहेर येऊन त्याचे हॅबिट डेव्हलपमेंट सुरू होते. साधारण 1-1.5 वर्षापासून 4-5 वर्षापर्यंत ही दिस इज द फेज ऑफ हॅबिट डेव्हलपमेंट. तर ह्या वेळामध्ये त्याला चांगलं बेड टाईम रुटीन एस्टॅब्लिश करून देणं,